सोहळा ज्यांच्या हस्ते होत आहे ते आमचे सन्माननीय नेते मार्गदर्शक या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयभाऊ, मंचावर उपस्थित या मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय आमचे बंधू सुरेंद्रदादा कोटेजी, मंचावर उपस्थित महापालिकेचे नगराध्यक्ष आयुक्त आदरणीय सचिव उमाशीजी, मंचावर उपस्थित शहर शहराचे माजी अध्यक्ष विक्रमजी देशमुख, माजी महापौर श्रीकांतताई यांना, किशोरजी देशपांडे साहेब, जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण, अविनाशी माधवकर, मंचावरील सगळे मान्यवर, किशोर देशपांडे साहेब, दिलीप भाऊ बोर्ले, किसन जाधव साहेब, सगळेच मंचावरचे मान्यवर, या ठिकाणी जमलेले सगळे माता भगिनी, सगळे वडीलधारी, सगळे पक्षातील सगळे पदाधिकारी भगिनी बंधू, जास्त वेळ बोलत नाही. आज जयभाऊ इथं आले विविध कामांच्या भूमिपूजन लोकार्पण सोहळ्यासाठी. राजकारण असेल की मी थोडंसं क्रिकेटचा प्लेअर, क्रिकेट जास्त खेळायचो, प्रत्येक गोष्ट क्रिकेटच्या अंडरमध्ये बघायची सवय. पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी कसोटीचा काळ जास्त होता. कुठला प्लेअर किती वेळ जास्त खेळते ह्याला जास्त महत्त्व असतं. पण आता T20चा जमाना आहे आणि T20 जमान्यामध्ये कमी बॉल आणि जास्त रन कोण काढते त्याला महत्त्व आहे. स्ट्राईक रेटचा जमाना आहे आणि अशा स्ट्राईक रेटच्या जमान्यात देवेंद्र दादासारखा शेंडेपळ म्हणजे जे सगळ्यात लहान असतो ना, आमच्या 5 आमदारांमध्ये आम्ही दोघं सगळ्यात लहान, त्यातल्या त्यात देवेंद्र दादा अजून लहान. त्यामुळं पालकाच्या भूमिकेत असलेले जयाभाऊ सहजिकच जे सगळ्यात धाकट आहे ते जास्त लाडका आहे. नुसतं जयाभाऊंचा नाही, देवाभाऊंचा पण लाडका. या मतदारसंघात यावेळी ज्यांनी प्रतिनिधित्व केले, 15 वर्ष आमदार केले, आमदार कधी आले आणि कधी गेले कळतही नव्हतं. पण या मतदारसंघात ठाण मांडून जाऊन गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी हा कार्यकर्ता, हा नेता या शहराचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करणारा आदरणीय आमचा सहकारी देवेंद्र दादा, आणि तेवढाच मोलाची नुसतं देवेंद्र दादाला नाही, आम्हाला सगळ्या आमदारांना साथ देणारे जयाभाऊ इथे उपस्थित आहेत. जयाभाऊ, तुमच्यामुळे चांगलं झालं सोलापूर जिल्ह्यात आमचं. त्यापूर्वी बाहेरचा पालकमंत्री, बाहेरचं तुम्ही एवढ्या वेळा सोलापूरला यायला लागले, बाहेरचं पालकमंत्री म्हणायचंच बंद करा. आता बिंदू देवेंद्रजींना विनंती आहे होती, मान कटाव कसं करता येईल सोलापूरला. आमच्यापेक्षा जास्त सोलापूरला तुम्ही दिसायला लागले. त्या सोलापूरला प्रत्येक गोष्टीमध्ये एकरूप होऊन काय करायला लागले, काम करायला लागले. पंढरपूरची वारी आजपर्यंत झाली नाही, एवढी चांगली वारी झाली. छोट्या छोट्या गोष्टी लक्ष घालताय. सचिन कुठे कमी पडतो, देवेंद्र कुठे कमी पडतो, अजून कुठले येते कशात कमी पडतात, बारकाई लक्ष घालणार. जयभाऊ, तुमचं नेतृत्व या जिल्ह्याला मिळालं, खरोखर सांगतो. एक चांगला मार्गदर्शक मिळाला, चांगला भाऊ मिळाला. कधी हक्कानं समजावून सांगणारा, कधी प्रेमाला जवळ घेऊन सगळ्या बाजूनी समजावून घेत त्या जिल्ह्याचा चौथे विकास जे तुम्ही करत आहात. आम्ही सगळे आमदार असतील तुमचे शतशः आभार मानतो. देवेंद्र दादा, तुमचं काम, मोठे परिवाराचं काम त्या सोलापूर शहराला, जिल्ह्याला चांगलं माहीत आहे. आणि त्या 2 भाऊंची साथ, जयाभाऊ आणि देवाभाऊ, त्या दोघांची साथ असल्यामुळं आतापर्यंत ज्यांनी या शहराचं प्रतिनिधित्व केलं त्या सगळ्याचं रेकॉर्ड तोडून काम करणार देवेंद्र दादा काम करणार याची खात्री आहे. ज्या सगळ्या बोलतात तुमच्या सगळ्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो. सिद्धरामेश्वर तुमच्या कर्तृत्वाला असंच यश देऊ. आणि जयभाऊ, तुमचं जो प्रेम आशीर्वाद आम्हाला मिळत आहे ते असंच वृद्धिंगत हो अशी प्रार्थना करून मी माझी 2 शब्द बोलतो.